मुंबईच्या वरळीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या समोर खालिद की शिवाजी या मराठी चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी। हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी। कार्यक्रम खराब करू नका, घोषणाबाजी करणाऱ्यांना फडणवीसांचं कार्यक्रमात आव्हान। मवियाच्या खासदारांना शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण। स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। निवडणूक हल्ल्यानंतर विरोधकांची ईव्हीएम व्हीपॅटवर शंका, मात्र जेव्हा जिंकता तेव्हा ईव्हीएम निवडणूक आयोग चांगला। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठी चित्रपट संघटनेसोबत बैठक संपन्न। मराठी चित्रपटांना थिएटर मिळावीत यासाठी विशेष समितीची स्थापना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये। एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदेच्या निवासस्थानी। एकनाथ शिंदे आज पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता। निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, कुणालाही शंकेला जागा नसावी, कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, भूमिका। व्हीपॅटबाबतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी पकडलं। ताळदेव पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यामध्ये नेलं। ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिसांकडून चौकशी। निवडणूक आयोगानं लाज शरम सोडलीये। व्हीव्हीपॅट बंद झाल्यामुळे मतदानाची चोरी होईल। व्हीव्हीपॅट बंद करण्याच्या निर्णयावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची आयोगावर टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट नसेल तर निवडणूक आयोगाचा निर्णय नुसता तुगलकीचा नाही तर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणार। सुषमा अंधारे यांची निवडणूक आयोगावर टीका। कशी चुकीचा इतिहास दाखवणं आम्हाला मान्य नाही। खालिद का शिवाजी या चित्रपटावरील विरोधानंतर मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। तर सेन्सर बोर्डानं चित्रपटाला प्रमाणित केलं, मात्र फेरविचार करण्याचे निर्देश। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।